गोपाल कृष्ण भगवान जय। अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री गुरुभ्यो नमः। पूर्वाध्यायातील सुदेव ब्राह्मण श्री हरीची स्तुती करून उभा राहिला हात जोडून ऐसे वर्णन झाले। पुढे कथा वर्तली कैसी सांगतो एका एकचितेची आदि कवी श्री वाल्मिक ऋषी दडंधन्याशी सांगत रायाचे विप्राचे स्तुती वचन ऐकोनी कौशला भगवान मेघ गंभीर वाचे तक्षण तया प्रती बोलत आगा सुदेवा त्वा उत्तम तप संपादिले अप्रतिम पूर्वी एकादश महात कर्म केले नसे कोणी ह्या तुझ्या अत्युग्र तपेची प्रसन्न झालो जे तुझी तरी तू जे इच्छित असशी ते सर्वही सांग मग मागशील ते तुझ देव सर्व मनोरथ पुरविन वत्सा तू महाभाग्यवान मनोनी दर्शन दिले ऐशी हरीची ऐकोनी वाणी सुदेव म्हणे का रमा जाणी दया सागर कैवल्यदानी जरी का प्रसन्न झालास तरी तू मन सुपुत्र देई राज्याधिक अन्य नको काही पुत्रे विना शून्य सर्वही ग्रहादी नाही मजल ऐसे विप्राचे ऐकुनी भाषण श्री हरी बोले तया लागून अगावचा तनया विना घेई मागून पाहिजे ते पुत्रा वाचुनी जे का अनिक अदैय ते ही देईन सपैक विधात्रे तुझला पुत्र सुख निर्मियले नसे तव भाईची लक्षणे समस्त वाचून पाहिली तो तयात तुझ पुत्र सुख सप्त जन्मात नाही ऐसे स्पष्ट असे या स्तवतून मागे नंदन तुझ पुत्र सुख नाही जाण ऐसे हरीचे वज्रा समान निष्ठुर वचन ऐकोनिया तो सुदेव तुझ तक्षणी विकळ झाला हृदय फुलटोनी विच्छिन्न मूल गवावानी पडला धरणी मुक्षित ही पतीची अवस्था पाहून गौतमी दुःखे करीत रुदन मागुती किंचित धैर्य धरून पती सन्नित बोलत उठा उठा हो प्राणेश्वरा व्यर्थ नका दुःखू स्थावरा मम वाक्याचे स्मरण करा पूर्वीच म्या कथिलेसे जे जे कपाळी दिले विधाते तेची सुखासुख प्राप्त होते मानव भोगित पूर्वार्जिता ते हरी तेथे करील काय मुमुर शेषी औषधे का जेवी निष्फळ होय तत्वता देवीच अभाग्याचे सर्वता उद्योग निष्फळ होतात जयाचे दैव अनुकूल नाही तयाचे व्यर्थ होते सर्वही यज्ञ तप दानादिकाहुनी श्री हरी सेवा श्रेष्ठ असे ऐसे बोलती देवसक परिती जहुनी दैव प्रबळ सूर्यापुढे खद्योत विकळ तैसी सेवा दैवापुढे तस्मात सर्व तुझा विश्वासा टाकून उठा हो प्राणेशा ऐके दैविक ठेवा भरोसा हरीचे प्रयोजन काय ऐसे तीव्र शोक संयुक्त गौतमीचे ऐकून भाषित वैनतेय शोभे कापत विष्णूशी बोलता झाला देवाही गौतमी अतिदिन शोक सागरी झाली विमग्न पैशाची हा तापसी ब्राह्मण शोके रडत पडलाचे त्याशी नाही कोणी रक्षिता त्याची असह्य दुःखावस्था तू प्रत्यक्ष पाहत असता कैसा स्वस्थ राहिलाची तू दीनबंधू दया सागर स्वजना लागी भयंकर भक्त दुःख सहिष्णुश्वर ऐसा साचार स्वनिया आज तव दया काय झाली ब्रह्मण्यताही कोठे लोपली दीनबंधुता कैसे संपली क्रोधता धरली कोठे सायुज्याती चतुर्भुज मुक्ती त्वद्भक्ताचे करतळी वसती तथापि त्याहुनी तव भक्ती मुक्ती इच्छित नाही तव भक्ताचे अग्रभागी अष्टमा सिद्धी येऊन किंकरी परी सेवे लागी तत्पर सदा राहतात ऐसे तव भक्तीचे महात्मा सर्व विश्रुत आहे उत्तम तरी हा विप्राचा पुत्र काम पुरवाया श्रम तुझ काय पुत्रा वाचून सर्वही याचे जावया उद्युक्त झालासी तरी गजेंद्र दाता पुरुषासी अंकुश देण्यास श्रम काय
जरी तुझ्या मित्राच्या कामा नाही पुरविले सर्वोत्तम, तरी इतपर त्वत्पाद पद्म कोणीच नाही सेविणार. अदृष्टी असेल तैसेच मिळेल, ऐसे जरी प्रसिद्ध होईल, तरी मग तुझी भक्ती सकळ लया जाईल निश्चयी. कर्तुम तू समर्थ, ऐसे सर्वत्र आहे विस्तृत, परिह्यासी न देशी सुत, तरी ते आज नसतील पै. यास्तव देवा ऐसे न करी, ययाशी पुत्र देवी सत्वरी. आजपर्यंत नाना प्रकारी भक्त कामना पुरविल्यास, गजेंद्र करिता तुझा धावा, दया रक्षिले देवा. अनन्य शरण होताची ध्रुवा, अक्षय पद दिगदेश. तू भक्तेच्छा पुरके श्रीपती, ऐशी ब्रह्मांडी गाजे कीर्ती. मनोने पुत्रार्थी की दंपती, तुझला शरण पातली. आता उपेक्षा करशील तरी, तव अपकीर्ती होईल परी. ऐशी वैनते याची वैखरी, ऐकोन हरी बोलत. हा बा खगेंद्रा विनिता नंदना, तुझ अंतरी आली करुणा. तरी ममाज्ञे ह्या ब्राह्मणा, सत्वर देवी पुत्र एक. ते हरीचे स्वानुकूल वचन, ऐकोन हर्षदा पन्नाकशन. सवेची तया ब्राह्मणा लागून, वरदान देता गाला. मने द्विजेंद्रा सप्त जन्मवरी, तुझ पुत्र सुखना निर्धारी. ऐसे जे का बोलिला हरी, ते सर्वही यथार्थ से. तथापि हरीने मजला गुणी, आज्ञा केले असे म्हणून. तुझ करिता कृपा करून, एक सुपुत्र देतो मी. मध्वंश शंभूत ऐसा त्वरित, तुझला होईल एक सुत. तयाचे न तू गौतमी सहित, सुपुत्रवान होशील पै. परी तया पुत्रापासून, तुम्हा दुःख होईल दारुण. तथापि चित्ती विचार करून, हरी भजन सोडावे. श्री हरी चरणी दडली मती, मनोने धन्य आशिषी जगती. निष्काम किंवा सकाम भक्ती, हरीशी अति प्रिय असे. पाच भौतिक सर्व शरीर, अळवावरचे जैसे नीर. की जल बुदबुदवत साचार, क्षणभंगूर असे पै. त्याचा न धरिता आत्मान, अंतरी चित्ती हरीचे चरण. तो नर जगी सर्वमान्य, आणि धन्यही होय साचार. विस्तर भव सागरात, तारी लय साध्या त्रिभुवनी. शोधिता एक हरी वाचनी, इतर नाही कोणीच. हरीच्या कृपा लेशे करून, मी तुझ पुत्र दिदला जाना. आता करीत हरी चिंतन, सर्वदा सुखे वर्ती तू. आणि प्रपंचा माझी सर्व काळ, उदारतेने राहून केवळ. संसार जन्म फळ सकळ, मिळेल तैसे भोगी तू. असो ऐसा गरुड मुखेशी, वर देऊन सुदैवासी. मग तो भगवान वैकुंठासी, गमन करिता जाहाला. आणि सुदेव ही स्वश्री सहित, इष्टवर लाभताची त्वरित. स्वगृहात जाऊनी पूर्वव्रत, गार्हस्थ भोगितानंदे. पुढे लोटता कित्येक दिन, विप्रपत्नी झाली गर्भिण. नवमास होताची पूर्ण, पुत्ररत्न प्रसवली. सुलक्षणी संपन्न सुरेख, ऐसा देखता पुत्रमुख. गौतमीस झाला हरिक, प्रसूती दुःख लोपले. सुदेव विप्रही आनंदला, द्विज समूह पाचारिला. जात कर्म संस्कार वहिला, संपादिला यथाविधी. सकळ द्विज वरा कारणे, यथाशक्ती दिली दाने. याचक जना बहु सन्माने, वस्त्रे पात्रे अर्पिली. ज्योतिर्वेत्या ब्राह्मणा करून, जातक वर्तविले तक्षण. सुखदेव ऐसे नामाभिधान, पुत्रा लागून ठेविले. पुढे जो सुदैवाचा कुमार, दिवसेंदिवस वाढे सुंदर. शुक्ल पक्षीचा रोहिणीवर, जैसा वाढत अनुदिनी. पक्षमास ऋतू ऐन, जैसे होय कालक्रमण. तैसे तैसे सद्गुण गण, अंगी भरत बाळकांचे. बाळ क्रीडा अनेक करीत असे दिवसा राती. पाहोनिया पित्याचे चित्ती, आनंदाती होतसे. 80 वर्ष लोटली सात, 8वे वर्ष होता प्राप्त. सुदैव सुताच्या उपनयनात, हर्षे उद्युक्त झाला. द्विजवराशी पाचारी, आधी केले पुण्याह वाचन. सुमुहती यथाविधान, मौंजी बंधन संपादिले.
गायत्री मंत्र उपदेशला शुकदेव ब्रह्मचारी झाला. सूर्यापरी तेज आगळा शोभू लागला तात्काळ. मग माता पितरासी बंधून आरंभिले वेदाध्ययन. स्वबुद्धीने गुरु लागून दोषवित सर्वदा. अरे तो 8 वर्षाचा कुमार तरी केवळ बुद्धीचा सागर. गुरुने कथिता एक वार पाठ होय तयास. ऐसे करून वेदाध्ययन शास्त्रीची शिकला संपूर्ण. स्वपुत्र झाला विद्वान म्हणून सुदैवानंदला. आणि आपणा धन्य मानित सुखे वर्तता पुत्र सहित. एकदा तयाचे सदनात देवल मुनी पातला. तया पाहता सुदैव दक्षिण प्रेमे केले साष्टांग नमन. आसनादी पाद्यादी समर्पुन यथाविधी पूजिले. तो सुदैवात्मज ब्रह्मचारी शुकदेव तेथे आला सत्वरी. देवल मुनीचे चरणावरी प्रेमे मस्तक ठेवले. त्या सुंदर कुमारा पाहून मुनी बोलवतो सुदैवाला. बा द्विजेंद्रा तू त्रिभुवनी धन्य धन्य आहेस. अरे हा दुर्लभ गुणसागर तुझ लाभला पुत्र सुंदर. तस्मात भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझला. ख्यात व पुत्रा समान जगात वेदाध्ययन करता विहित. बुद्धिमान बोलका ऐसा सुत मोठेही नाही देखला. ऐसे बोलून ते समय शुकासी म्हणले बाळाई. तव हस्ती हे कौतुक काही दिसत आहे पाहतो. रेखांकित हे सुंदर छत्र. दोन चामरे विलसित विचित्र. वर्तुळ कमल सहस्रपत्र. हस्ती पवित्र शोभत आहे. अंगुष्ठी सुंदर जवाकृती. आजान लंबित हात शोभती. आकर्ण नयन विराजती. बुबुळे तळपती पिंगट. हाती गोंडस सर्व शरीर. सस्मित वदन दिसते मधुर. वलित्र याने भूषित उदर. भाग्य लक्षणे किती सांगू. ऐसे बोलोनी कुमाराप्रत पुनश्च बोले विद्याप्रत. आगासुदेवा हातवसुत गुणसागर केवळ. त्याची लक्षणे कैसी देख. शंखा ऐसा कंठ सुरेख. स्निग्धपुर केश सकृत. वक्षस्थळ उंच बहु. पृथ्वी श्वासवदन. स्कंदवत स्कंद महान. दोन्ही कर्ण समसमान. आकर्ण नयन सुरेख. त्या सर्व लक्षणी संपन्न कुमार. सौभाग्याचा होय सागर. परी एकची दोष आहे थोर. त्याने समग्र व्यर्थ केले. ऐसे बोलून शिर हलवित सुस्कारा टाकीत मुनी म्हणत. आधी आयुष्य पाहून येतात माग लक्षणे सांगावी. आयुष्यहीन कुमाराची लक्षणे काय करायाची. उघडे विन नेत्र बोलांची गरज काय साचार. सुदेवा हात व नंदन 12वे वर्षी जळी बुडून. अवचित पावेल पै मरण. तरी तू शोक करू नको. अवश्य होणारे ते पाही. आपोआप होते सर्वही. तया लागी प्रतिकार नाही. मुमुक्षूसी काय औषध. ऐसे बोलून देवल ऋषी निकोनी केले ब्रह्मलोकाशी. गौतमी सह तो द्विज तापसी. दुःखे धरणीस पडिला. देवलाचे वचन स्मरत. भूमीशी लोळे विलाप करीत. काही वेळ गौतमी त्यात उठली धैर्य धरवण्या. स्वाकावरी घेतला नंदन. प्रेमे चुंबिले त्याचे वदन. तदनंतर हस्त जोडून पती लागून विनवित. मने हो द्विजेंद्रा प्राणनाथा. धैर्य धरा उठा समर्था. पुढे घडवून येणारे आता. भिऊ नये कदापि. न होणारे ते कदाही. जगतही होणार नाही. अवश्य होणारे तेच पाही. घडून येईल निश्चय. शंकराधिक महादेव तेही दुःख पावेल सर्व. असुरेश्वर बलिराव तोही बंधन पावला. हिरण्याक्ष पावला मरण. रक्तासुराचे झाले निधन. कार्तवीर्य आणि रावण तेही शिरच्छेदन पावले. तरी अवश्य भाविते येतात. घडून येता अशी पै समस्य. जास्त वापन उठावे त्वरित. हरी लागून बसावे. एवं प्रकारे सुदैव पत्नी कथित झाली पती लागून. ऐसे श्रीमद वाल्मिक मुनी रायाशी कथिता झाला.
इति श्री अधिक मास महात्म्यानुसार ग्रहणार द्वितीय पद्मधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर सप्तमाध्याय गोडहा गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः.